माझं नाव दिगंबर तानाजी सूर्यवंशी, मूळचा वाईचा, पण जन्म पुण्यात असल्यामुळे सर्व काय पुण्यातच झालं. कमर्शियल आर्टिस्ट होण्याचं खूप स्वप्न डोक्यात होतं, पण काही कारणास्तव आमचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे बाबांनी मला माझा व्यवसायाकडं लक्ष घाल, म्हणजे तुझं आयुष्याचं भलं होईल, असं ते मला म्हटले. खूप वाद झाले. आई म्हटली, ते म्हणतात ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे, तू आता काय कर, त्यांचं ऐक. SMS प्रोडक्शन्स निर्मित जर्नी. तर 1990 पासून या कलाक्षेत्रात आलो. प्रथम माझं हे शिक्षण घेताना मी ट्रॅडिशनल पद्धतीने सलूनमध्ये जाऊन शिकत गेलो. बारीक सारीक सगळ्या गोष्टींमध्ये अशी गोष्ट लक्षात आली की अरे हे शिकताना आपण कुठंतरी कमी पडतोय. मग त्यानंतर मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी जाऊनसुद्धा याचं शिक्षण मी घेतलं. आणि आता मी माझं स्वतःचं एक चांगलं पार्लर आहे आणि ते पार्लर मी टेकओव्हर करून चालवतो सगळं. ते करत असताना मला 1995 साली एक संधी आली की बाबा नाटक, पिक्चर, त्याचे मेकअप, नंतर मोठमोठ्या कलाकारांचे हेअरकट, अजय देवगणचा पिक्चर म्हणा किंवा सुमित्रा भावेंचे पिक्चर म्हणा, मोहन आगाशींचे पिक्चर म्हणा, अशा बऱ्याच पिक्चरमध्ये हेअर ड्रेसिंगचं काम मला करण्याची संधी मिळाली. आणि कॅरेक्टर डिझाईन कसं करायचं याच्यापासून ते प्रत्येक गोष्टीला कसं आपण फेस करायचं याची कला विक्रम गायकवाडांकडनं मी अवगत केली. ते करत असताना मला एक जाणवत होतं, अरे आपण हे करतोय, पण हे करत असताना आपल्याला वेळच पुरत नाही आहे. सतत नुसतं हे झालं की ते झालं की ते. आणि बॅचलर असल्यामुळं तो 24 तासाचा वेळसुद्धा कमी पडायचा. स्वतःचा धंदा आणि तो धंदा चालवत असताना परत हे काम बाहेरचं घ्यायचं, हे खूप चॅलेंज होतं. आणि जवळजवळ 2000 साल उजाडलं तरी 95 पासून ते 2000 सालापर्यंत सतत नुसती धावपळ. बाबा त्यानुसार कुठल्या ठिकाणावर आहोत, काय आहेत याचा काही ताळमेळ नसायचा. अगदी घरापासून किती दिवस बाहेर राहू याची काहीही कल्पना नसायची. घरचेही म्हणायला लागले, अरे तू नक्की आमचाच आहे का त्या कलाकारांचा आहेस. 2004 साली माझं जे काही लग्न झालं तेव्हापासून मी अगदी स्टेबल झालो. कारण कोणतरी आपल्याला विचारणारं आलं आणि त्यांनी सांगितलं, बाबा आता मला वेळ द्या. घरच्यांनी म्हटले, बघा आता कशी तुमची गंमत केली. माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा मोमेंट म्हणजे विक्रम गायकवाड ज्यांनी आम्हाला घडवलं की प्रत्येक गोष्ट कसं सामोरं जायचं, कशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी हँडल करायच्या, आणि कितीही काही प्रसंग येऊ दे, कुठलेही टूल्स असो किंवा नसो, तुम्ही कसं त्याला फेस करायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलं. आज जे काय आम्ही आहोत त्यांच्याच कृपेने आम्ही मोठे झालो आहोत. मोठे म्हणण्यापेक्षा काय तर बाबा बाजारात पोटपाणी खूप छान प्रकारे करत आहोत. अगदी म्हणतात ना की बाबा जर गुरुचा हात डोक्यावर असेल तर आयुष्यात माणसाला कुठेच काही कमी पडत नाही. आणि त्यांनी एक सांगितलं, तुम्ही जोपर्यंत पुढच्याला समाधान देत नाही तोपर्यंत आयुष्यामध्ये खरंच काही नाही. तुम्ही समाधान द्यायला शिका, मग लक्ष्मी तुमच्या पायाशी येतच राहते. तुम्ही अजिबात कुठल्याही गोष्टीच्या चुकीच्या मार्गाने जाऊन पैसा कमवलात तर आयुष्यात ती गोष्ट कधीच तुम्हाला मार्गी लागत नाही. त्यामुळे जे काही कराल ते परिपूर्णपणे तुम्ही स्वतःला झोकून द्या. त्या माणसाचं व्हा, म्हणजे तो माणूस तुमचा व्हा. द लिजन ऑफ भगतसिंग हा पिक्चरचं डिझाईन करत असताना विक्रम गायकवाडांबरोबर सरांबरोबर काम करताना खूप एक अनुभव आले. पण तो अनुभव मी आता तुम्हाला शेअर करू इच्छितो. अजय देवगणचा हेअरकट करायचा होता, की त्यांना तिथे गरजेचंच होतं.
त्यांनी मला फोन केला म्हणे की असं असं आहे, तुम्ही या. आणि मी तिथे गेलो. माझ्यासाठी काही नवीन नव्हतं. मी कामासाठी ज्या ठिकाणी होतो ग्राउंडवर, त्या आजूबाजूला 100-300 लोक, सरदारजी वगैरे सगळे उभे. आणि मी एक साध्या खुर्चीवर अजय देवगणला बसून हेअरकट करायला घेतला. मागून सर आले आणि म्हटले असं असं करायचं आहे आपल्याला, त्यांना प्रॉपर भगतसिंगचा लुक द्यायचा आहे. म्हटलं ठीक आहे. ते करत असताना सर म्हटले, हे जे काय चाललं आहे हे तू आजूबाजूला न बघता कर, म्हणजे खूप छान होईल. मला काही कळे ना की एवढ्या सगळ्या लोकांपुढे आपण मध्ये हेअरकट करतोय आणि सगळी लोक बघतायत. तर तो प्रसंग माझ्यासाठी खूप म्हणजे चॅलेंज होता. आणि मला तिथे न काही हे करता मी पटकन तो हेअरकट पूर्ण केला. तर तो हेअरकट करत असताना सर मध्ये आले आणि म्हटले, तुला असं वाटत नाही का की अरे हा एवढा मोठा आर्टिस्ट आहे आणि तू याची हेअरकट करताना असं नॉर्मली हे करतोय. मी म्हटलं त्यात काय आहे, जसं इतरांचं आहे तसंच त्याचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे कॅरेक्टर टाकायचं आहे त्याबद्दलच फक्त मनात माझ्या इच्छा होती आणि मी ते उतरवलं. त्यांनी माझ्या पाठीवरनं हात फिरवला आणि म्हटले, अरे बाबा, एवढा बिनधास्तपणे सामोरा जाणारा पहिला माणूस मी पाहिला. आणि खरंच तेव्हा आयुष्यात मला काय आलं की आपण कॉन्फिडन्सली कुठेही सामोरं जाऊ शकतो. असाच एक प्रसंग त्यात शेवटच्या इम्प्रेस गार्डनमध्ये अजय देवगणचा शेवटचा हेअरकट करायचा होता, ज्या ठिकाणी आम्हाला बोलवण्यात आलं की बाबा तुम्ही हेअरकटला या. आणि अचानकच तिथं एक जी लेडी हेअरकटला आली होती ती म्हटली नाही मी करणार. मग अजय देवगण त्यावेळेस डायरेक्ट मला म्हटले की ओ दादाजी आप ही करो, क्योंकि आपकी आदत मेरे को हो चुकी है, ये कितनी भी सीनियर होने दो, आप ही कर दो. मग विक्रम गायकवाड तिकडनं आले आणि मला म्हटले की बघ ही किंमत तुला मिळालेली आहे आणि तू ती कमवली कशी, तर त्याचं मन जिंकून. त्याने स्वतः तुला हे करणं की बाबा तूच माझा हेअरकट कर, हेच तुझं महत्त्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात घेतो आणि हे जप. यात काही बदल करू नको, कितीही मोठा झालास तरी, तरच तुला आयुष्यामध्ये सक्सेस मिळेल. हा माझ्या आयुष्यातला खूप अविभाज्य प्रसंग होता की त्यांनी मला सांगितलंय की नाही बाबा त्या लेडीकडनं मला करायचं नाही, तूच कर बाबा. हे खूप माझ्यासाठी महत्त्वाचा पॉईंट होता का की जेणेकरून मला स्वतःचं बद्दल वाटलं की नाही आपल्यामध्ये काहीतरी आहे.